तर हाय माझ्या यूट्यूब फॅमिली, माझ्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। तर आज मी बनवून दाखवणार आहे शेवग्याच्या शेंगाची रेसिपी। तर काळी भाजी करणार आहे, त्यासाठी मी घेतलेला एक कांदा। तर तवा गरम करायला ठेवला होता, तर मी या कांद्याला बारीक करून मी असं काळं करायला ठेवलेलं आहे। काळं म्हणजे सोनेरी करायचं आहे, जास्त काळं पण करायचं नाही। तर याला मी सोनेरी होऊन देते। तर अशा प्रकारे कांदा असा सोनेरी होऊन दिलेला आहे। तर कांदा असा सोनेरी होईपर्यंत मी खोबरं घेतलेलं आहे, मिरच्या, लसूण, धणे घेतलेले आहे आणि कोथिंबीर पण घेतलेली आहे बरं का, दाखवत नाही आली याच्यात। तर शेवगा सुद्धा असं कापून बारीक कापून त्याच्या शिरा काढून घेतलेले आहे आणि स्वच्छ धुवून घेतलेलं पण होतं। तर आता आपण हा मसाला भाजून घेणार आहे। तर अशा प्रकारे मी कांदा काळा करून मसाला भाजून आणि शेंगदाणे भाजून घेतलेले आहे। तर यात मिक्सरच्या भांड्यात टाकून मिक्सर करून घेणार आहे मी। तर अशा प्रकारे मी मिक्सर करून घेतलेला आहे। तोपर्यंत कढई तापायला ठेवून मी त्यात 2 चमचे तेल टाकलेलं पण आहे। आता मसाला टाकून मी व्यवस्थित हलवून घेणार आहे आणि जास्त मसाला या तेलामध्ये भाजायची गरज पण नाही आहे। आपण आधीच मसाला म्हणजे खोबरं, लसूण, शेंगदाणे हे ते आधीच भाजून घेतलं होतं, त्याच्यामुळे तेलामध्ये जास्त परतून घ्यायची गरज पण नाही आहे। तर आता ह्या मसाल्यामध्ये शेंगा टाकून द्यायच्या आहे आणि आपल्या आवडीनुसार रस्सा करायचा आहे। तर मी अशा प्रकारे रस्सा तयार केलेला आहे। तर याला आलेली आहे उकळी, याला चांगली उकळी आलेली आहे बघा। आता याला शिजवायला ठेवायचं आहे। तर अशा प्रकारे ही भाजी तयार झालेली आहे। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा। तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। तोपर्यंत बाय बाय।